34-35 दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आता तसं अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे. अंतिम टप्प्यात असलं म्हणजे ते काही संपणार आहे, थांबणार आहे अशातला भाग नाही. पण तुझे 33-34 दिवसाचं आंदोलन ठरलं होतं त्याप्रमाणे पूर्ण महिन्याभरात 34-35 दिवसामध्ये जेवढे ठरले त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन शिवसेना संभाजीनगर शाखेनं या संभाजीनगर केलं आहे. आणि हे आंदोलन एका दृष्टीनं संभाजीनगरची चळवळ झाली. जवळपास 7-8-10 लाख लोकांना आम्ही त्याच्यातून संपर्क केलेला आहे. वडावाडात पदयात्रा केल्या, अंड्यांचे मोर्चे काढले, टाक्यांचं पूजन केलं, झोन ऑफिसर्सला भेटतो, चौकात आंदोलनं केली, स्वाक्षरी मोहीम केली, असे अनेक उपक्रम पूर्ण महिन्याभरात राबवले. आणि मला असं वाटतं मोर्चाला मोठ्या संख्येने जनता, हा मोर्चा आता शिवसेनेचा राहिलेला नाही तर हा जनतेचा होणार आहे. आणि याच्यावर अजूनही सत्ताधारी मला असं वाटतं उत्तर शोधण्याऐवजी एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत. 5 वर्षापासून महानगरपालिका नाही आणि 3 वर्षापासून या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. असं असताना मला असं वाटतं याचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी सत्ताधारी लोक पुन्हा एकदा दुसरीकडे बोट दाखवण्यात मशगूल आहेत. खऱ्या अर्थानं विचार करायचा जर असला तर 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर कशी गेली हा आमचा मूळ प्रश्न आहे. त्यात 1200-1300 कोटीची योजना 1680 वर गेली तर त्यात भ्रष्टाचार झाला असं केलं होता. आणि आमचं तर आता आरोप नाही, सत्यता आहे. 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर जाते. आणि असं होत असताना 850 कोटी रुपयाचा बोजा संभाजीनगर जनकरांच्या जनतेच्या डोक्यावर टाकणार सरकार टाकणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर झाल्या, पाणी तर दूर, काल परवा विभागीय आयुक्त आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी झाले की अजून 2 वर्ष पाण्याच्या पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही. त्याला आता आम्ही जबाबदार आहे. 3 वर्ष झालं तुमचं सरकार आहे. डिसेंबर 24 ची मुदत देता, डिसेंबर 23 ची मुदत देता, आणि आता जानेवारी मे जूनचा 25 उजाडलं. मोर्चे आमच्यावर तर काढले होते, आक्रोश मोर्चे. त्याच्यात सांगितलं होतं की 6 महिन्यात पाणी देतो. म्हणून या विषयावर हा जनतेचा लढा शिवसेनेने उभा केला, फक्त शिवसेनेचा राहिलेला नाही. भारतीय जनता पार्टी सुद्धा तुमच्या विरोधात पत्रकार परिषद भूमिका मांडणार आहे. तुमच्या या भूमिकेला ते विरोध करतात. मला असं वाटतं विरोध करावा त्यांनी, आमोर समोर करावा. पत्रकार परिषदेत काय, तुमच्या चॅनल समोर तुम्ही बोलवा त्यांना आणि आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर चर्चा, चला माझी तर तशी तयारी, पूर्णपणे तयारी. भारतीय जनता पार्टी कोणत्या तोंडाने बोलणार आम्हाला? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने जी योजना त्या काळात होत होती, विरोध केला होता भारतीय जनता पार्टीने त्या काळात. ही जी समांतर जुनी योजना मंजूर झालेली ती रद्द करायला भाग भारतीय जनता पार्टीनं पाडलं होतं. हेच भारतीय जनता पार्टी नेते अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होर्डिंग लावले, आता पण लावलेले होते मागच्या काळात. कोणतं जलसम्राट आहे? लोकांना डोक्यावर घ्यायला अंडाभर पाणी मिळालं, आंघोळीला 5 लिटर पाणी मिळालं, कोणता जलसम्राट आहे? भारतीय जनता पार्टीचा मंत्री. म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोट त्यांच्याकडे, त्यांनी बोलू दे, त्याला उत्तर एका क्षणात देईल. जलसम्राट अतुल सावे स्वतः म्हणतात. असं कोणी कोणाला सम्राट म्हटल्यानं तो सम्राट होत असतो का? अतुल सावे जिथं राहतात तिथे 12 दिवसाला पाणी. कोणतं जलसम्राट आहे? कोरड्या गावचे जलसम्राट, कोरड्या घागरीचे, कोरड्या हंड्याचे जलसम्राट. दुसरं पालकमंत्री संजय शिरसाट यांचं चर्चा सुरू. पालकमंत्र्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात उघडता येत नाही. पालकमंत्र्यांना फार हौस आहे तर त्यांनी त्यांचे कार्यालय जागा घ्यावी, तिथं करावी, तिथं जेवढा पाहिजे तेवढा स्टाफ ठेवा. सरकारचा कोणताही अशा पद्धतीनं कलेक्टर ऑफिस हे कलेक्टरांचं असतं. तसं पाहायला गेलं तर मग पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल कलेक्टरांपेक्षा मोठा असतो. आणि मग कलेक्टरांना जनतेचे कामं करण्याच्या ऐवजी फक्त पालकमंत्र्यांना च्या मागे पुढे फिरावं लागतं. आणि म्हणून मी कलेक्टरांना स्पष्ट शब्दात सांगेल आपल्या माध्यमातून, कलेक्टर ऑफिस मध्ये जर पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं तर त्याला विरोध आम्ही करू. तुमचा उद्या मोर्चा कुठून सुरू होणार आहे, कशा स्वरूपाचा असणार आहे, आदित्य ठाकरे किती येणार आहेत आणि किती लोक मोर्चाला उपस्थित असणार आहेत? संध्याकाळी 4:30 वाजता क्रांती चौक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रस्त्यानं लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, गोविंदभाई श्रॉफांचा पुतळा आहे आणि या शहराचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर आमच्या मोर्चाचा स्टॉप म्हणजे थांबा होणार आहे. तिथे जाहीर सभा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची होणार आहे. आदित्यजी ठाकरे साहेब या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि नंतर आम्ही आयुक्तांशी या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करतो. मला असं वाटतं या मोर्चाला संभाजीनगर शहरातल्या 115 वॉर्डात आमचा संपर्क झालेला आहे. प्रत्येक वॉर्डातून हिंदू असेल, मुसलमान असेल, दलित असेल, शिवसेनेचा असेल नाही तर नसेल, आम जनता या आंदोलनात सहभागी होणार. मला असं वाटतं मोर्चा उद्याचा ऐतिहासिक होईल. किती 10,000, 20,000, 50,000 संख्या मी सांगत नाही, उद्या तुम्ही बघा आणि तुम्हीच आकडा छापा. आम्ही आकड्याची घोषणा खोट्या करणार नाही. तुम्ही यायचं, तुम्ही बघायचं, तुम्ही दाखवायचं, तुम्ही सांगायचे आकडे किती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घ्यावं सर्वोच्च न्यायालयाने तरी सरकारचा संपर्क करावा. न्यायालयाने निकाल दिला 2022 सालीची स्थिती आणि त्यात अनुषंगाने आरक्षणात सांगितलं. तर वाढ फेररचना करण्याची प्रक्रिया राज्य सरकार सुरू करते. कसं वाटतंय असं आरक्षण 2022ला ज्या वॉर्डाची रचना झालेली आहे त्याचाच अर्थ 2011ची जनगणना गृहीत धरावी लागणार आणि याचाच अर्थ मागच्या वेळी जे वॉर्ड होते तशीच तशी ते राहणार. नवीन घ्यायच्यात होईल असं मला वाटत नाही. म्हणून जी रचना 2022ला होती, जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील. काही भागामध्ये विशेषतः संभाजीनगर आणि नवी मुंबईमध्ये फक्त एक प्रभाग पद्धत होती. तिथं आता जी महाराष्ट्रात अन्य महापालिका क्षेत्रात क दर्जा महापालिका ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनं करावी लागणार आहे. बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जरी लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील, परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात. फक्त संभाजीनगर आणि नवी मुंबई या दोन महानगरपालिकेत एक सदस्य रचना होती, बाकी सगळीकडे 2 सदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे. राज्य सरकारला फेरफार करायची आहे करून द्या आणि 30 दिवसात संपवा हे आमचा मार्ग नाही. ते 1-2 याची शहराची बाकी महाराष्ट्राचा हा प्रश्न नाही. संजय शिरसाट राग व्यक्त केला यावर बोलताना मी असं म्हणणार की संजय शिरसाट पहिल्यांदाच मंत्री यंत्रणा समजून घ्यायची कामकाज. मुद्दा काही विखे पाटलांचा चूक आहे असं मी म्हणणार नाही. कारण विखे पाटील सुद्धा 2 महामंडळाचे चेअरमन आहेत फक्त. त्यांनी ती समजून घेतलेली, कारण त्यांना माहिती की मंत्री असणं महत्वाचं आहे. खातं काय, निधी काय हा फार महत्वाचा मुद्दा नाही. हे त्यांनी समजून घेतलेले जुने जाणते असल्यामुळे संजय शिरसाटांना समजायला अजून बराच कालावधी लागेल. कारण ते आपल्याला म्हण आहे, 5 बोटाच्या हळदीमध्ये पिवळं होणं अशा प्रकारचं ते आहे ते प्रकार. त्याच्यामुळे ते नवीन मंत्री झालेली सिस्टीम आहे, समजून घेतली पाहिजे. न्याय अन्याय सरकार म्हणून एक आपली सामुदायिक जबाबदारी असते. तो सरकारचे मंत्री दुसऱ्या त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यावर टीका टिप्पणी करतात, मला सुद्धा योग्य नाही. ते मराठा आरक्षणाचे भूषण गवईचे ह्याचे झाले प्रमुख, तर त्यांनी असं सांगितलं की स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा भाग्य. नंबर 2 मराठा आरक्षणाचं जी SCBC हे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, तर त्याला एका याचिकेद्वारे आव्हान दिलेलं. त्यामुळे अनेक प्रवेश खंडित किंवा त्याचा लाभ मराठा समाजाला घेता येईल, तर त्यावरती तातडीने निर्णय घ्या अशा स्वरूपाच्या सूचना भूषण गवई. राज्य शासनाने जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे हे अनेक संभ्रम वेगळ्या ठिकाणी आहेत. मग MPSCच्या परीक्षा असतील, मेडिकलचे प्रवेश असतील, इथं अधांतरी काही परीक्षा MPSCने घेतल्या, परंतु या सगळ्या कोट्यामुळे काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून याच्यात राज्य सरकारने खरं तर आरक्षण दिलं 10%, परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहेत आणि त्यामुळं मला वाटतं हे लवकर सुस्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारची तशी काही तयारी दिसत नाही आली. शरद पवार, अजित पवार एकत्र येणार, विखे पाटील म्हणले की त्यांचं येणं झाल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. जे अपघाताने ज्यांना लोकसभेला यश मिळालं त्यांच्या काय
विखे पाटील त्यांचं मत त्यांनी मांडलं असावं. अपघातानं झालं, मग तुमचं अपघातानेच विधानसभेला यश मिळालं का, असा आपला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती चर्चा सुरू आहे. मात्र अजित पवार गटाने अट घातली की निवडणुकीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या टीका केल्या, त्यांनी आता नाक घासून माफी मागितली तरच चर्चा पुढे जाईल अशा त्यांनी असं अमोल गडकरी म्हणतात. पण मी कुठेतरी अजितदादांचं वक्तव्य वाचलं की अशी कोणती चर्चा चालू नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाक घासणं म्हणजे उद्या ज्यावेळेस एक व्हायचं असलं तर नाक घासायचं. आता अजितदादा पवारांना आता देवेंद्र फडणवीस चक्की फिशिंगला पाठवत होते. ट्रक पुरावे घेऊन जाणार होते भ्रष्टाचाराचे, बसलीच नाही का मांडेल. त्यामुळे नाक घासायला लावण्या वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात. संपूर्ण महाराष्ट्रात म्हणायला प्रचंड पाऊस आहे. 6 शेकडो पाऊस राज्य सरकार द्यायला पूर्ण महाराष्ट्रात सकाळी 7 पंचनामे तर मागच्या वर्षीच झालेल्या अशा प्रकारच्या अतिवृष्टी आणि अवकाळी याचे पंचनामे तर झाले. कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील यांनी राज्य सरकारला प्रस्तावही पाठवले, पण तो अजून याच्यातला 1 रुपया मिळालेला नाही. आणि आता ह्या मागच्या महिन्याभरात 2-4 वेळेस ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आलेला आहे. आणि हा आलेला असताना शेतकऱ्यांचं, विशेषतः फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याच्याविषयी राज्य सरकार बिलकुल शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेही पावलं उचलत नाही. पंचनामे होण्याची आवश्यकता आहे. पंचनामे झाल्यावर काही मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. निश्चित राज्य सरकारने हे त्वरित करावं अशा प्रकारची विनंती व आवाहन करू. नाहीतर येणार का त्याच्यावर निश्चित विरोधी पक्ष म्हणून आवाज उठतो. तिकडे पाकिस्तानात बलुचिस्तानने स्वतंत्रची घोषणा केली. मग म्हणजे काय भूमिका त्याची? असलं का? म्हणजे थोडक्यात पाकिस्तानचे तुकडे पडले. 2 तुकडे तेव्हा झाले. पाकिस्तान, भारत हा विषय स्वतंत्र, पाकिस्तान, बलुचिस्तान त्यांचा विषय निश्चित. बलूच जनता पाकिस्तानच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेली आहे. आता ते रस्त्यावर उतरली तरी त्यांच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असताना अशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढायला बरेच आरोप होत असतील, पण ते बलुची लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे असं वाटतं. भारताने कशाला, भारताला काय त्याच्यात पुन्हा आरोप भारतावर होतील. भारताने अशा इंटरनल काय भानगड पडायची. भारताला आव्हान केलं त्यांनी स्वातंत्र्याची घोषणा करून भारताला मदत करावी आणि पाकिस्तानवरती दबाव वाढवला. मला असं वाटतं त्यांच्या भावना जरी तशा असल्या तरी भारत असं काही करेल असं वाटत नाही. तर त्याचा मुद्दा आहे शहरात विलंब सुद्धा या शहरामध्ये त्यांची बैठक घेणारी दुष्काळी पाणी त्याच्यानंतर पाण्याचा नीलम गोरे मंत्री आहे ना राज्याचे. नीलम गोरे कशाला बैठक घेतात? राज्याचं मंत्रिमंडळ आहे, म्हणजे तुमच्या मंत्र्यावर विश्वास नाही तुमचा असं त्याचा अर्थ.